गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. अच्छा, एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. स्वामींच्या कृपेने तुम्ही छान मस्त आनंदी असाल अशी आशा आहे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मी दारातलं सगळं आवरण्यासाठी बाहेर चालले, दारातलं झाडू वगैरे मारण्यासाठी. दारातला सगळा ओढा स्वच्छ झाडून घेतल्यानंतर पाणी टाकून अशा प्रकारे मी सगळं ओढा आहे तो सगळा धुवून घेते. झाडू मारल्यानंतर तिकडे कुकरसुद्धा लावून घेतला आणि बाहेर पाणी मारेपर्यंत कुकरच्या शिट्यासुद्धा व्हायला लागल्या होत्या. माझी किचनमधली सगळी कामं आवरली, माझं सगळं आवरलं आणि खिचडीसुद्धा केली. यांना डब्यालासुद्धा खिचडी करून दिली आणि बाहेर रांगोळी काढायची होती. इथे श्री पण होता मदत करायला रांगोळी काढायसाठी. आधी मी उंबरा पुजून घेते. उंबऱ्याला हळद कुंकू लावून घेतलं, उंबरा ओला करून. आणि इथे श्री साचे घेऊन बसला होता रांगोळी काढण्यासाठी. त्याला मी सांगत होते की रांगोळी सगळीकडे म्हणजे काढू नको साचेने, नाहीतर पायामध्ये रांगोळी येते, चरचर लागतं पायामध्ये, त्यामुळे मध्ये काढू नको, साईडला उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला छाप उठव असं मी त्याला सांगत होते. मी बाहेर येईपर्यंत श्रीने रांगोळी काढायला घेतली सुद्धा. तसं मला ड्रॉइंग काढायला आवडतं. माझी ड्रॉइंग आहे ती उत्तम आहे, बऱ्यापैकी आहे, त्यामुळे मला रांगोळी पण मला चांगली बऱ्यापैकी जमते. तर इथे मी छान असं गुलाबाचं रोप काढायला घेतलं होतं. रांगोळी कुठे काढावी असा विचार चालला होता, म्हणजे वरती काढावीत की खाली काढावी, कारण वरती ज्या लाद्या आहेत थोड्याशा अशा क्रीम कलरच्या आहेत, त्यामध्ये रांगोळी पांढरी रांगोळी आहे ती छान अशी उठून दिसत नाही, तर म्हटलं की खालीच काढूया. श्री मला विचार होता की बेडवरती मी जे बेडशीट घालते तर त्याच्यावरती जी गुलाबाची फुलं आहेत तर त्याच्यावरची रांगोळी बघून काढतेस काय, तर म्हटलं नाही, मी माझ्या मनानेच काढते. फरशी पुसून झाली, रांगोळी काढून झाली आणि माझी किचनमध्ये बाकीची कामं आवरली. फक्त कपडे धुवायचे बाकी होते. दारात माझ्या एक छोटंसं खाऊच्या पानाचं रोप आहे, तर त्याची पानं मी पूजेसाठी काढून घेत होते. घराच्या मागच्या दाराला म्हणजे घराच्या पाठीमागे पण बरीचशी रोपं मी लावलेली आहेत.
तिथेच मागच्या वर्षी मुलांनी आंब्याची कोय आहे ती टाकली होती खाऊन, तर तिथेसुद्धा एक छान असं रोप आलेलं आहे, तर त्याची पानं मी पूजेसाठी घेत आहे. पूजा मांडायला घेतली, तर पूजा मांडायच्या आधी आपण दीप प्रज्वलन करतो, कारण अग्नीच्या साक्षीनेच पूजा करायची असते. तर इथे मी हळद कुंकवाचं स्वस्तिक काढून घेतलं आणि तिथे एक दिवा लावला. तर इथे एका साईडला मी पाट आहे तो स्वच्छ धुवून ठेवलेला आहे पूजा मांडण्यासाठी. पाट ठेवून मी आधी जागा बघून घेतली की केवढी जागा लागते, कारण नंतर मग आधी रांगोळी मी आधीच काढून घेते पाट ठेवायच्या आधी, कारण नंतर मग पाट ठेवल्यानंतर रांगोळी काढता येत नाही. तर त्यासाठी आधी पाट ठेवून बघितला की किती जागा लागणार आहे आणि रांगोळी काढायला घेतली. तर जेव्हा मी पूजा करते ना तेव्हा खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि उपवास असतो दिवसभर, पण वेगळं असं काही वाटत नाही की उपवास केला अशक्तपणा वाटते किंवा थकल्यासारखं वाटतं आहे. छान वाटतं, एनर्जी वाटते उलट त्या दिवशी. आणि ही पूजा मी मम्मी आमची पूजा करायची, म्हणजे जेव्हा शाळेत मी होते तेव्हापासून मी पूजा बघते मम्मी कशी करायची काय. तर शाळेमध्ये असल्यापासून मी उपवास करते, मला आठवत नाही नक्की, पण बहुतेक 9वी-10वीला असल्यापासून मी या म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचा उपवास करते. इथे कोल्हापुरात कुठल्याही झाडाची किंवा फळाची जी पानं आहेत ती विकत आणायला लागत नाहीत, कारण इथे भरपूर अशी प्रत्येकाच्या दारामध्ये प्रत्येक फळाची झाडं आहेत. आणि ही पानं मला आमच्या शेजारच्या ज्या ताई आहेत तर त्यांनी आमच्या गल्लीतल्या शेजाऱ्यांच्या झाडाची पानं आणून मला दिली होती. मगाशी मी थोड्या वेळासाठी फोन घेतला होता, तर असं स्क्रोल करताना मला एका चॅनलवरती एका ताईंची कमेंट दिसली की मी फळं वगैरे आणायला गेले होते पूजेसाठी, आणि तिथे त्या बाईंनी सुट्टे पैसे नव्हते म्हणून समोरच्या जे चिकनचं स्टोअर असतं तर तिथून मला सुट्टे पैसे आणून दिले आणि ते पैसे मी घेतले. तर मी पूजेचं साहित्य पण धुवून घ्यावं का ते वापरू की नको असं शंका होती, तर त्यांचा कमेंट अशी त्यांनी टाकली होती. तर मी त्यांना रिप्लाय केला की कसं असतं की आपल्या मनातला भाव महत्त्वाचा, आपण जी पूजा करतो ती मनापासून करणं महत्त्वाचं आहे. आपण जी गोष्ट करतो ना तर ती प्रामाणिकपणे करणं महत्त्वाचं आहे. बाकीच्यांच्या गोष्टी आपण बदलू शकत नाही किंवा बाकीचं कोण काय करतं तर त्या गोष्टी आपण
बदलू शकत नाही, तर जे आपण करतो ते प्रामाणिकपणे करणं हे महत्त्वाचं आहे. तर असा मी रिप्लाय त्यांना त्यावेळी दिला. तर तुमचं काय मत आहे यावरती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. देवीला मी ब्लाऊज पीसपासून घागरा नेसवला, त्याचा व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, जाऊन नक्की बघा. तर अशा प्रकारे पूजेची मांडणी मी केली. कशी झालेली आहे पूजेची मांडणी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.